हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज तुम्ही समोर बघताय, रोज जे आपण पीपीटी वरती इंटरफेस बघतोय ना, तो इंटरफेस तुम्हाला आज दिसत नाहीये. त्याचं कारण एकच आहे, 21 ते 25 मध्ये अशा पद्धतीनंच डिस्कशन अनफॉर्च्युनेटली मला करावं लागेल, कारण मी ट्रॅव्हल करतोय आणि जे बेसिक गॅजेट आपले असतात, जे लेक्चर रेकॉर्डिंगसाठी, ते ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळे व्हिज्युअल्स वगैरे दाखवत असतोय ना, ते मी कॅरी करत नाहीये. त्यामुळं मला हे माझ्या मोबाईल डिव्हाइसच्या माध्यमातून खरं तर रेकॉर्ड करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला दोन थोडेसं कॉम्प्रोमाइज करावं लागतील. एक तर वेगवेगळे व्हिज्युअल्स जे मी दाखवू शकत होतो, ते व्हिज्युअल्स तेवढ्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये. पण माझी ऑब्व्हियसली रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्हाला डिटेलमध्ये सगळं समजावून सांगणं, ते समजावून सांगण्याची माझी जबाबदारी. सो मी ते समजावून सांगतो, त्याची चिंता तुमच्या मनामध्ये नसावी. आणि दुसरी गोष्ट, होऊ शकते ट्रॅव्हलिंगमुळं तुम्हाला थोडासा माझ्या आवाजाबरोबर नॉईज पण थोडासा सहन करावा लागेल. त्याच्यासाठी आय एम व्हेरी सॉरी, पण तेवढं फक्त कॉपरेशन तुमच्याकडून पाहिजे. बाकी डिस्कशन आपलं डेली बेसिसवरती होईल आणि एक्झामच्या दृष्टीतून जे काय करंट अफेअरचं महत्त्व आहे, ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत, जे काय महत्त्वाचा कंटेंट आहे, ते कंटेंट मी तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन. असो, आज 21 जानेवारी 2026चा द हिंदू आपण बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय, जसं की तुम्हाला समोर दिसतंय. त्याचबरोबर त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती सुद्धा असेच काय डिटेल मुद्दे डिस्कस केलेले असतात. तर एक्झामच्या दृष्टीतून त्याचं महत्त्व काय असेल तर ते आपण डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर सायन्स पेज पण असते. सायन्स पेजवरती काय सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचं असेल तर ते डिस्कस आपण करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. असं आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं एरोटेल जे आहे, ते पहिलं एरोटेल आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्वाचे इन्फॉर्मेशन देऊन जाते. ते पहिलं जे एरोटेल आहे ना, ते MK नारायणन यांनी लिहिलेलं हे एरोटेल आहे. आणि विशेष करून MK नारायणन ज्यावेळेस येतात ना, हे खूप वेळा द हिंदूला एरोटेल लिहितात, वारंवार लिहितात. म्हणजे रेग्युलर एरोटेल यांचं वीकमधून एक तर एरोटेल यांचं येत असते. 2 वीकमध्ये तर हमखास त्यांचं एरोटेल एक असतंच. आता MK नारायणन हे महत्त्वाचे मला का वाटतात माहिती आहे का, की एक तर एक्सपिरियन्स्ड पर्सन आहे आणि यांचे एरोटेल विशेष करून इंटरनॅशनल रिलेशनवरती खूप इन्फॉर्मेशन आणि क्वालिटी इन्फॉर्मेशन देणारे असतात. त्यामुळे हे MK नारायणन इंटरनॅशनल रिलेशनसाठी फॉलो करायलाच पाहिजे आपण एरोटेल यांचं. असो, आता त्यांनी आपल्याला या एरोटेलमध्ये जे काही सांगितले त्याच्या अगोदर हेडलाईन जर आपण बघितली तर हेडलाईनमध्येच दिसते आपल्याला, द डॉनरॉय डॉक्ट्राईन अ ब्रोकर इंटरनॅशनल ऑर्डर. जे मनरॉय डॉक्टर नव्हते ना, त्यांना हे डॉनरॉय डॉक्ट्राईन असं म्हणतात. म्हणजे खोचक टोला USA दिलेला आहे, हे आपल्याला टायटलमध्येच या ठिकाणी बघायला मिळतं. आता विशेष करून मनरॉय डॉक्ट्राईनचे डिस्कशन आता का सुरू झाले, काल आपण मनरॉय डॉक्ट्राईनवरती पण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केली होती. ठीक आहे, तर आता हे मनरॉय डॉक्ट्राईन का डिस्कस केले जाते, तर त्याचं रिझन आहे USA जो काय जगभरामध्ये करतोय वेगवेगळ्या कंट्रींसोबत, त्याच्यामुळं मनरॉय डॉक्ट्राईन डिस्कस केले जाते. आता USA जे काय करतोय त्याचा आणि मनरॉय डॉक्ट्राईनचा काय संबंध आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला मनरॉय डॉक्ट्राईनची बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आता मनरॉय डॉक्ट्राईनसाठी आपल्याला 1823 मध्ये जावं लागतं. आता 1823चा आपण काळ बघितला तर त्यावेळेस कोलोनायझेशनचा पिरियड वगैरे आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे वेगवेगळ्या भूमीवरती जावा, आपली वसाहत स्थापन करा आणि तिथल्या मग रिसोर्सेसचं शोषण करा आपल्या हितासाठी, जसं इंग्रजांनी आपल्याबरोबर केलं. ती सिच्युएशन त्यावेळेसची होती. मग आता त्यावेळेस USA म्हणजे आत्ताचा जो अमेरिका आहे त्याला, आता आत्ताचा अमेरिका म्हणजे त्यावेळेस मग साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका सगळे आले. मग अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमध्ये एक झालेला समझौता आहे, त्याला आपण मनरॉय डॉक्ट्राईन म्हणतो. तो 1823. आता काल चुकून याच्या अगोदर मी तुम्हाला 1813 म्हटलं होतं, पण ते 1823 साल आहे. आता या 1823 मध्ये आपण ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस आपल्याला बघायला काय मिळतं, तर तिथं अमेरिका आणि युरोपियन ज्या पॉवर्स होत्या त्यांच्यामध्ये एक समझौता होता. आणि त्या समझौत्याच्या अंतर्गत असं ठरतं की युरोपियन कुठलीही पॉवर अमेरिकेमध्ये जाऊन वसाहत स्थापन करणार नाही, कुठल्याही प्रकारे कोलोनियल जे एंटिटी आहे ती एस्टॅब्लिश करणार नाही, म्हणजे कोलोनिझम वगैरे तिथं खरं तर स्थापन केलं जाणार नाही. अशा पद्धतीचा समझौता त्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, त्यावेळेस अशा पद्धतीचा समझौता झाला वगैरे वगैरे ते सगळं. पण आता डिस्कस का केलं जाते, त्याच्यासाठी आपल्याला
जे अमेरिका आता जगभरामध्ये करते आणि त्याच्यामध्ये युरोपियन युनियन कशा पद्धतीनं शांत बसलाय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस समजेल आपल्याला की मनरॉय डॉक्ट्राईन आता का डिस्कस केले जाते. तर आता युएसएनं काय केलं की व्हेनेझुएला सारख्या, आता युएसएला थोडक्यात सांगायचं झालं तर युएसए वेगवेगळ्या कंट्रीला थ्रेट करतोय, मग ते इकॉनॉमिकल थ्रेट असू द्या किंवा पॉलिटिकल थ्रेट असू द्या. त्याच्यामध्ये व्हेनेझुएला सारख्या कंट्रीवरती स्ट्राईक करणं, तिथल्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पत्नीला किडनॅप करणं, स्वतःच्या देशामध्ये घेऊन जाणं, हे त्या कंट्रीच्या सार्वभौमावरती खरं तर घाला घालण्यासारखं आहे. म्हणजे घालाच घातलेला आहे त्यांनी. तरी सुद्धा युनायटेड नेशन सांगताय, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये जेवढी व्हायला पाहिजे तेवढी चर्चा होत नाहीये. इंटरनॅशनल लॉ कुठे गेला, मग इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस कुठे आहे आता. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरी सगळे शांत आहेत. राईट. आता हे काय व्हेनेझुएला सोबतच हे करतायत अशातले भाग नाही. इराणला वारंवार थ्रेट त्यांच्याकडून आहे हे आपण बघतोय. राईट. इराण सारख्या कंट्रीला ते थ्रेट करतायत. त्याचबरोबर ग्रीनलंड सारख्या म्हणजे डेन्मार्क सारख्या सार्वभौम देशाला, ग्रीनलंड तर डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की ग्रीनलंड आम्ही खरेदी करणार आहे, जर त्या डीलसाठी ते तयार होत नसतील तर आम्हाला फोर्सफुली तिथं खरं तर सत्ता स्थापन करायला लागेल असं त्याने सांगितलं. राईट. म्हणजे काय, त्याचबरोबर बाकी आता इथं तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा दिलंय की इथं तुम्हाला दिलंय क्युबा सारखी कंट्री आहे, कोलंबिया सारखी कंट्री आहे, मेक्सिको आहे, ग्रीनलँडचं तर आताच तुम्हाला सांगितलं. हे सगळं आहे. हे सगळेजण काय आहे, हे सगळेजण खरं तर दहशतीखाली आहेत की जे काय त्यांच्या बरोबर होतंय ते. राईट. म्हणजे एकंदरीत समजून घेण्याची गोष्ट काय आहे की पॉलिटिकल थ्रेटच्या अंडर अनेक कंट्री खरं तर युएसए मुळे आहेत. आणि याच्यामध्ये इथं युनायटेड नेशन आपल्याला आठवतो वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण काय शिकलो, तर वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण शिकलो की युद्ध हे कुठल्याच समस्येचं सोल्युशन असू शकत नाही, त्याच्यामुळं फक्त डिस्ट्रक्शन होऊ शकतं, हे आपण आतापर्यंत शिकलो. आणि त्याच्यानंतरच मग जगभराला काय लक्षात आलं की बॉस आपल्याला शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे. वर्ल्ड वॉर थर्ड सारखी सिच्युएशन वगैरे आपल्यावर यायला नाही पाहिजे. 2 वर्ल्ड वॉर मध्ये आपण खूप गोष्टी शिकलो आणि त्याच्यामध्ये आपण हेच शिकलो की शांतता हेच खरं तर सोपा मार्ग आहे प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कॉन्फ्लिक्टचा. त्याच्यामुळं मग युनायटेड नेशनची स्थापना बघायला मिळते, युनायटेड नेशन चार्टर अस्तित्वात येतो, इंटरनॅशनल लॉ अस्तित्वात येतो, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस त्याच्यासाठी अस्तित्वात येतं. का, तर जगभरातले सगळे कॉन्फ्लिक्ट जे आहे ते शांतता मार्गाने आपण त्याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे. रशियानं ज्यावेळेस युक्रेनवरती वॉर केलं, हमला केला, त्यावेळेस युनायटेड नेशनमध्ये आपण बघितलं असेल तर किती मोठी चर्चा झाली होती आणि युरोपियन युनियन लगेच जागा झालं. रशियावरती युएसए सोबत मिळून वेगवेगळे सँक्शन्स लावण्यात आले. राईट. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे ना. मग आता ज्यावेळेस रशियाने युक्रेनवरती जे काही केलं होतं ना, तशीच कुठंतरी ऍक्टिव्हिटी आपल्याला युएसएने व्हेनेझुएला सोबत केलेली बघायला मिळते. मग आता युरोपियन युनियन शांत का बसतंय, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. मग त्याचं काय रिझन एक देण्यात आलं मीडियामध्ये, एक चर्चा म्हणजे वर्ल्ड मीडियामध्ये एक चर्चा काय झाली बाबा की यांच्यामध्ये मनरॉय डॉक्ट्राईन आहे त्यामुळे युरोपियन युनियनला काय बोलता येत नाही. आता मला तर यांची ना कधी कधी क्यू येते. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. स्वतःचा इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी पॉवरफुल देश जे आहेत ते काही रिझन देऊ शकतात. आता युएसए सारखी कंट्री जी आहे ती पॉवरफुल कंट्री आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवरती युरोपियन कंट्री सुद्धा युएसए वरती डिपेंडंट आहेत. ठीक आहे. आणि युएसए जवळजवळ सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो युरोपियन प्रत्येक कंट्रीला बऱ्यापैकी. आणि त्याच्यामुळे सोयीस्करपणे युरोपियन युनियन जे आहे युएसए करतायत त्याच्यावरती शांत बसते. पण सेम गोष्ट जी आहे ती खऱ्या अर्थानं जर रशियासारखी कंट्री करते, जर हेच सेम जर चायनानं सुद्धा केलं असतं ना तैवानच्या बाबतीत, तरी युरोपियन युनियन लगेच तिळपापड झाला असतं. लगेच त्याच्यावरती चर्चा मसलं ती वेगवेगळे सँक्शन्स कशाला आपण लावू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस झाल्या असत्या. पण आता आपल्याला बघायला काय मिळते, तर तसं काहीच होत नाही युएसएच्या बाबतीत. आणि त्याला रिझन काय दिलं जाते, मनरॉय डॉक्ट्राईन. म्हणून इथे मनरॉय डॉक्ट्राईन डिस्कस केले जाते. मनरॉय डॉक्टरचं रिझन देऊन सोफिस्टिकेशनली स्वतःला ते बाहेर कसं काढतात त्याच्यातून, तर ते म्हणतात की मनरॉय डॉक्ट्राईनच्या अंतर्गत आपला खरं तर ॲग्रीमेंट झालेलं, म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग झालेलं आहे की अशा पद्धतीनं युरोपियन ज्या कंट्रीज आहेत त्या अमेरिकेमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. आता त्यावेळेसच्या अमेरिका जर आपण बघितलं तर नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका हे वेगवेगळा पार्ट नव्हता. राईट. अमेरिका टोटलच पकडला जायचा. तिथं कोलोनिझम म्हणजे मनरॉय डॉक्ट्राईनचा आधार घेऊन
म्हणजे हे किती हास्यास्पद असू शकते की मनरॉय डॉक्ट्राईनचा आधार घेऊन ते काय करतायत, स्वतःला त्याच्यातून बाजूला ठेवतायत. म्हणजे अमेरिकेसोबत लोहा पण घ्यायचा नाही, अमेरिकेसोबत दुश्मनी पण घ्यायची नाही, किंवा तणावाचे संबंध डेव्हलप होऊ नये आणि आपला इंटरेस्ट पण फुलफिल झाला पाहिजे, अशा पद्धतीने डिप्लोमॅटिकली ते बाहेर पडलेले आपल्याला बघायला मिळाले. मनरॉय डॉक्ट्राईनचं रिझन का दिलं जाते, तर ते असं म्हणतायत की मनरॉय डॉक्ट्राईनमध्ये त्यांचा इंटरनल मॅटर आहे. जर त्यावेळेस बघितलं तर व्हेनेझुएला साऊथ अमेरिकेचा पार्ट आहे, राईट. मग त्यांचा इंटरनल मॅटर आहे, त्याच्यामध्ये युरोपियन म्हणून आम्ही बोलू शकत नाही कारण मनरॉय डॉक्ट्राईन झाला होता. म्हणजे हे किती मूर्खपणात असू शकते. सरळ सरळ ओपन सिक्रेट आपल्याला बघायला मिळते की त्याचं ते खरं तर त्या ठिकाणी कुठंतरी चुकीचं लॉजिक त्याला देताना बघायला मिळत आहे. स्वतःचं इंटरेस्ट किंवा डिप्लोमॅसी त्या ठिकाणी ते करताना युरोपियन कंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. बरं, हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळालं की ग्रीनलँड कशा पद्धतीनं आपण फोर्सफुली किंवा आर्थिक मार्गाने त्याच्यावरती कब्जा करू शकतोय, हे प्रयत्न युएसएने सुरू केले. मग अचानक खरं तर युरोपियन कंट्री जाग्या झाल्या, कारण डेन्मार्क कशाचा पार्ट आहे, ऑब्व्हियसली युरोपियन युनियनचा पार्ट आहे, युरोपियन कंट्री आहे ती. मग डेन्मार्कच्या सार्वभौमत्वावरती ज्यावेळेस गंडांतरण आणण्याचा प्रयत्न केला डोनाल्ड ट्रम्पने, म्हणजे अमेरिकेने, त्यावेळेस या सगळ्या जागा झाल्या. मग लगेच युरोपियन कंट्रीच्या वेगवेगळ्या ट्रूप ज्या आहेत, सिक्युरिटी फोर्स ज्या आहेत, त्या खरं तर डिप्लॉय व्हायला सुरुवात झाली ग्रीनलँडमध्ये. आणि त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीनं काय केलं, काय त्याचं जस्टिफिकेशन द्यायचा प्रयत्न केला की हे जे आम्ही सिक्युरिटी डिप्लॉय करतोय ते सिक्युरिटी खरं तर फोर्सेसची एक्सरसाइज आहे, ते काय आम्हाला काय युएसएला डिफेंड वगैरे करण्याच्या मार्गावरती आम्ही नाही आहात. म्हणून ते लॉजिकल त्याच्या मागे काहीतरी रिझन असायला पाहिजे म्हणून दिलं, जेणेकरून डायरेक्ट युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये. बरं, त्याच्यावरती युएसए शांत बसलाय का, तर त्याच्यानंतर युएसएनं काय केलं, ठीक आहे, तुम्ही जर ग्रीनलँडच्या बाबतीत युएसएला सपोर्ट कोणती कंट्री करत नसेल तर त्यांच्यावरती आम्ही इकॉनॉमिक सँक्शन्स लावू. आणि मग युरोपियन कंट्रींवरती आता आपल्याला बघायला मिळते की इकॉनॉमिक सँक्शन्स लावण्याच्या मार्गावरती युएसए आहे. आणि त्याच्यावरती युरोपियन कंट्रीने मग स्थान सुद्धा घेतलंय की आपण डिस्कशन हे सॉल्व्ह करूया, पण जर तसं होत नसेल तर आम्ही पण तुमच्यावरती सँक्शन्स लावू शकतो. असा जो रुख आहे तो युरोपियन कंट्रींनी सुद्धा घेतलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. जे की आता बघायला मिळते की जोपर्यंत आपल्यावरती काही येत नाही तोपर्यंत आपण कसं जागं होत नाही, हे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला युएसएचा आणि युरोपियन युनियनचं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून लेखक आपल्याला इथं समजवायचा काय प्रयत्न करतोय की जगभरामध्ये आता युरोपियन कंट्री आणि युएसए जो आहे ना, युरोपियन युनियन युएसए, हे नाटोच्या माध्यमातून असू द्या किंवा वेगवेगळ्या दृष्टीतून असू द्या, हे कट्टर मित्र आहेत. हे खूप चांगले मित्र राष्ट्र आहेत. पण आता जर त्यांच्यातच फूट पडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल ऑर्डर आपल्याला इंटरनॅशनल जी ऑर्डर आहे ती कुठंतरी ब्रोकन होताना बघायला मिळणार आहे. म्हणून तर टायटल लेखकांना दिलंय की अ ब्रोकन इंटरनॅशनल ऑर्डर. आणि हे ऑर्डर ब्रोकन होण्याचं रिझन कोण बनणार आहे, तर ऑब्व्हियसली युएसए बनणार आहे. की तुम्हाला एवढं स्वतःचं इंटरेस्ट फुलफिल करायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मित्र दिसत नाहीये, तुम्हाला दुश्मन दिसत नाहीये, तुम्हाला जे चांगले संबंध टिकवण्याची भविष्यासाठी अमेरिकेला गरज आहे ते संबंध दिसत नाहीत. एवढे तुम्ही स्वतःच्या खरं तर लालचेमध्ये आंधळे झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि तेच या ठिकाणी युएसए आपल्याला या ठिकाणी करताना बघायला मिळतं. मग आता रशिया युक्रेन वॉर सुरू झालं त्यावेळेस नाटोच्या माध्यमातून किती रशियावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. बरं, ते रशियापुरते कुठं मर्यादित राहिले, त्यांनी पुढे जाऊन रशियावरती तर सँक्शन्स लावले, त्याच्याशी काय भारताला देणं घेणं नाहीये. ठीक आहे, तुमचा तो डिप्लोमॅटिक स्टान्स आहे, तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्या पुढे जाऊन यांनी रशियाकडून ज्या कोणत्या कंट्री युरेनियम प्रोडक्ट असू द्या किंवा क्रूड ऑइल असू द्या हे जर खरेदी करत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही सँक्शन्स लावू असं डिरेक्टली डिक्लेअर केलं. म्हणजे ही चायनासाठी असू द्या, इंडियासाठी असू द्या, डिरेक्ट धमकी होती युएसएची. आणि ते अस्तित्वात पण आलं. भारतावरती आता मोठ्या प्रमाणात त्यांनी टॅरिफ लावायला सुरुवात केली आणि लावले पण. आणि आता जवळजवळ रशियावरती जसे सँक्शन्स लावलेले आहेत ना तसे भारतावरती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सँक्शन्स लावू शकतात. म्हणजे काय की फोर्सफुली असू द्या, इकॉनॉमिकली असू द्या, मला पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली जगभरामध्ये एक स्वतःचा दबदबा जो आहे, स्वतःची जे डिक्टेटरशिप जे आहे, स्वतःचा जी डॉनगिरी आहे आपण म्हणतोय ती आपल्याला युएसएची या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा काय अपवाद राहिलेला नाहीये. पण आता एवढ्यावरच सगळं संपतंय का, एवढं सगळं झालं म्हणजे सगळं वर्ल्ड ऑर्डर चेंज झालं का, असं होत नाहीये. कारण दुसरीकडे आपण पॅक्स सिलिका सारखा ग्रुप बघतोय. कारण आता त्याच्यावरती एक डिटेल एडिटोरियल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती आलंय, ते आपण डिस्कस करणार आहे. पण
त्याच्यामध्ये इंडियाला इन्व्हिटेशन आहे त्या पॅक्सिलिकामध्ये, त्याच्यावरती प्रिलियमच्या माध्यमातून क्वेश्चन फॉर्म करून मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पोस्ट सुद्धा केला होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की इंडियाला इन्व्हिटेशन आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यामध्ये. बाकी इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चायना स्वतःचा दबदबा निर्माण करायचा प्रयत्न करतोय. तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये क्वाड सारखा ग्रुप आहे आपला, ऑकस सारखा ग्रुप आहे, एशियन त्या कंट्रीज आहेत. आता क्वाडमध्ये डायरेक्ट युएसए पार्टिसिपंट आहे, राईट. ऑकसमध्ये डायरेक्ट युएसए पार्टिसिपंट आहे. क्वाड तर इंडिया सुद्धा क्वाडचा मेंबर आहे, ऑकसचा इंडिया मेंबर नाहीये. पण हे सगळं जे आहे ते इंडो पॅसिफिक रिजनचं व्यापारिक दृष्ट्या जे महत्व आहे, इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे कोणता, इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनचा मिळून बनलेला रिजन, जिथं ऑस्ट्रेलिया वगैरे आहे ना, तो रिजन जो आहे त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन म्हणतो. तिथं साऊथ चायना जर आपण बघितला तर साऊथ चायना सी मध्ये जो चायना आहे तो वारंवार स्वतःचा एक इन्फ्लुअन्स डेव्हलप करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यासाठी मग हे युएसए सारखीच ते अग्रेसिव्ह भूमिका घेत असतात वारंवार. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने सुद्धा त्यांना खरं तर फटकारलेला आहे, त्याच्यामध्ये लताडलेलं आहे, तरी सुद्धा ते तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज करतात. मग तिथं जर चायनाचा इन्फ्लुअन्स डेव्हलप झाला तर येणाऱ्या काळामध्ये युएसए सारख्या कंट्री, युरोपियन आणि इंडिया सुद्धा यांना तिथून व्यापार करणं खूप अवघड होऊन बसेल. आणि त्यामुळं तिथं शांतता प्रस्थापित व्हावी, चायनाला आपल्याला काउंटर करता यावं, त्याच्यासाठी युएसएला इंडियासोबत खूप चांगले संबंध डेव्हलप करणं, वेगवेगळ्या ग्रुप्स इंडियासोबत डेव्हलप करणं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन इंडियासोबत डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. आणि ते युएसए करतोय एका साईडला. पण हे जे काय टॅरिफचा इन्सिडेंट आपण बघितला, बाकी पॉलिटिकल थ्रेट आपण बघितले, तर त्याच्यामुळे सुद्धा जे संबंध आहेत ते तणावाचे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर युरोपियन युनियनला सुद्धा आता एक वेगळा स्टान्स घ्यावा लागणार आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि आता रशियाच्या मॅटरमध्ये युरोपियन युनियनने सुद्धा युएसए बरोबर सँक्शन्स लावले आहेत युक्रेनसाठी, कारण आज युक्रेनपर्यंत रशिया पोहोचलाय. युक्रेन काही लांब नाही आहे युरोपियन कंट्रींपासून. मग येणाऱ्या काळामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा हस्तक्षेप रशियाचा दिसायला मिळेल. त्यामुळे त्यांचा तो जो स्टान्स आहे तो साहजिक आहे. पण आता त्या सुद्धा एक वेगळा मार्ग त्याच्यामधून काढताना आपल्याला बघायला मिळते. आणि तो वेगळा मार्ग काय असेल की ठीक आहे, सँक्शन्स लावण्यापेक्षा वेगळा अजून आपण काय करू शकतोय, रशियासोबत टेबलला बसू शकतोय का, आपण डिस्कशन करू शकतोय का, की चर्चामधून आपण कसा मार्ग काढू शकतोय, हे रशियासोबत डिस्कस करू शकतोय का युरोपियन युनियन, ही सुद्धा एक शक्यता निर्माण झालेली आहे, ती आपल्याला नाकारता येणार नाहीये. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते NK नारायणन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं समजावून सांगायचा प्रयत्न करतात. बरं, युएसए हे सगळं करतोय ना, हे सगळं होत असताना जगभरामध्ये काय काय चालू आहे हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जगभरामध्ये आपण बघतोय की हॉटस्पॉट जे बनलेले आहेत ते आपण काय काय बघतोय की रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्याच्यामध्ये रशियाला डायरेक्टली युक्रेनला सपोर्ट आणि रशियाला विरोध, हा स्टान्स युरोपियन युनियन आणि युएसएचा आपल्याला बघायला मिळतोय. दुसरी गोष्ट आपण बघितली तर इस्रायलमध्ये गझा स्ट्रीपमध्ये जे काय व्हायलंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुरू आहेत, हिंसक घटना ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि मग तो पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट, जो इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट, त्याची एक हिस्ट्री आहे, तो एक तिथं सुरूच आहे. आणि रशिया युक्रेन, आता डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ना, त्यांचं असं मत आहे की नोबेल पीस प्राइज मला अजून कसं काय नाही दिला, त्याच्यासाठी तुम्हाला शांतता दूत बनावं लागेल. मग ते शांतता दूत कायम बनायचा प्रयत्न करतात. मग सिंदूर ऑपरेशन जे आपलं झालं, इंडिया पाकिस्तानमध्ये युद्ध होत होतं पण त्यांच्यामध्ये मी शांतता प्रस्थापित केली असं त्यांनी स्वतःला तमगा देऊन ठेवलाय. आणि पाकिस्तान ऑब्व्हियसली कर्जबाजारी, त्यामुळे त्यांना अमेरिकेचं समर्थन करायला लागतं. तसं डोनाल्ड ट्रम्पचं शहबाज शरीफनं समर्थन केलं आणि ते चापलुसी जी आहे ती आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाली. ठीक आहे, त्याचबरोबर रशिया युक्रेनमध्ये यांनी केविलवाना प्रयत्न केला की शांतता प्रस्थापित वगैरे करूया, आणि त्याच्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही. मग त्याचं फ्रस्ट्रेशन म्हणून काय, झेलेन्स्कीला स्वतःच्या कंट्रीमध्ये बोलवून कशा पद्धतीने ह्युमिलेट केलं गेलं हे इंटरनॅशनल मीडियानं बघितलं सगळ्या, की कशा पद्धतीचं बिहेवियर एका राष्ट्राध्यक्षाचं दुसऱ्या एका चांगल्या नेत्याबरोबर होतं, देशाच्या एका महत्वाच्या नेत्याबरोबर होतं, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं. तिथं काही यश आलं नाही त्यांना. मग आता ते काय करतायत की गझा स्ट्रीपमध्ये आपण शांतता प्रस्थापित करूया म्हणून ते प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत. मग त्याच्यासाठी पीस बोर्डची स्थापना करतात आणि त्याच्यामध्ये इंडियाला सुद्धा इन्व्हिटेशन युएसए कडून दिलेलं आहे. ही एक दुसरा अँगल सुद्धा आहे, जो की NK नारायणन यांनी आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याला बघायला मिळतंय की दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग इराणमध्ये जे काय गृहयुद्ध सुरू आहे त्याला सुद्धा युएसए दुसऱ्या ठिकाणी, आता एका ठिकाणी आपण शांतता प्रस्थापित करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी इराणमध्ये जे काय गृहयुद्ध त्यांचं सुरू आहे ना, म्हणजे प्रोटेस्ट वगैरे सुरू आहेत ना, त्याला कुठंतरी खतपाणी घालून कशा पद्धतीने हिंसक अजून वळण त्याला मिळेल
हा सुद्धा USA प्रयत्न करतो, ते एक दुसरी बाजू आहे. आणि त्याच्यातून यांना वाटते की नोबेल पीस प्राइज वगैरे मिळायला पाहिजे. नोबेल पीस प्राइज मला वाटतं की ड्रामा करून मिळत नाही, खरं तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यावर. हा सुद्धा एक खऱ्या अर्थानं मोठा पॉइंट आहे. ठीक आहे, हे सगळं NK नारायणन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. मग जर याच्यातले महत्वाचे पॉइंट आपण बघितले तर महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायला मिळतात की ज्या काय थ्रेट खाली कंट्री आहेत त्या थ्रेट खाली कंट्री तुम्हाला सांगितल्या. त्याचबरोबर इथं इराण सुद्धा आहे, ठीक आहे, जो USA थ्रेट खाली आहे. इस्रायलमध्ये इस्रायलच्या बाबतीत काय करतोय हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. चायनाचा याच्यामध्ये कसा रोल आहे वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये हे तुम्हाला सगळ्याला सांगितलंय. नेबरहुड कंट्री म्हणून बांगलादेश असू द्या, श्रीलंका असू द्या, म्यानमार असू द्या, नेपाळ असू द्या, या कंट्रीमध्ये काय चालू आहे हे बऱ्यापैकी तिथं पण अशा पद्धतीचे प्रोटेस्ट करून गव्हर्नमेंट सगळे उलटून पडलेले आहे. त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने पुढे त्याचं भविष्य असणार आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हे सगळे जे पॉईंट आहेत हे सगळे पॉईंट या एरोटेलच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागतील. आणि मनरॉय डॉक्ट्राईन न्यूजमध्ये आहे, त्यामुळे मनरॉय डॉक्ट्राईनची चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढून ठेवा. याचा उपयोग आपल्याला मेन्ससाठी आन्सर रायटिंगमध्ये होईल. त्याचबरोबर प्रिलियमला डायरेक्ट क्वेश्चन या मनरॉय डॉक्ट्राईनवरती येऊ शकतो, एवढं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण या गोष्टीचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा मुद्दा हे एरोटेल जे आहे ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून क्वालिटी इन्फॉर्मेशन आपल्याला देतं आणि त्या दृष्टीतून त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. जर समरी आपण बघितलं तर याच्यामध्ये अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा. वर्ल्ड मॅप चांगल्या पद्धतीने बघून ठेवा. जे काय न्यूजमध्ये गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पहिला पॉईंट. दुसरा, युनायटेड नेशन, युरोपियन युनियन, युनायटेड नेशनचा चार्टर, इंटरनॅशनल लॉ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, या सगळ्या गोष्टी न्यूजमध्ये आहेत. त्यामुळे त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मेन सायन्स रायटिंगसाठी तुम्हाला उपयोगाचं आहे ते. त्यावेळेस त्याचबरोबर युनायटेड नेशनच्या माध्यमातून अनेक वेळा त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन UPSCने वेगवेगळ्या अंगाने विचारलेले आहेत. प्रिलियममध्येच नाही तर मेन्समध्ये पण आणि पर्सनॅलिटी टेस्टमध्ये सुद्धा अनेक वेळा तुमचं ओपिनियन याच्यावरती डेव्हलप झालंय का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती ओपिनियन विचारलं जातं. त्यामुळे सगळ्या अंगाने या सगळे पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बाकी ज्या महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्याची समज आपल्याला असायला पाहिजे. हे सगळे पॉईंट आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं एरोटेल कोणतं आहे ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढचं जे एरोटेल आहे ना ते इलेक्ट्रिक व्हेकलचा जो काही बूम होतोय ना त्याच्याशी रिलेटेड आहे. आता इलेक्ट्रिक व्हेकल म्हटलं की ती कशावर चालतात? ऑब्व्हियसली बॅटरीवर चालतात. आता बॅटरी डेव्हलप करण्यासाठी कॉपर या धातूचा, तांब्याचा खूप महत्वाचा वापर आहे. त्याच्याशिवाय ते इम्पॉसिबल आहे. त्यामुळं आता इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस होताना बघायला मिळतात आणि कस्टमरचं सुद्धा, लोक सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्याशी लागणाऱ्या बॅटरी ज्या आहेत त्याचं डेव्हलपमेंट वाढलं, त्याचं प्रोडक्शन वाढलं. त्याचं प्रोडक्शन वाढलं म्हणजे त्याला लागणारी तांब्याची गरज जी आहे ते वाढली, म्हणजे कॉपर प्रोडक्शन पण त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कॉपर क्रंच जो आहे तो कॉपर क्रंच सुद्धा बघायला मिळतोय, म्हणजे कॉपरचा तुटवडा सुद्धा बघायला मिळतोय. मग त्याच्यासाठी भारतानं आणि जगानं एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून त्याच्यावरती कामं करणं खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळं समजावत असताना काय गोष्टींचं जे काय आपल्याला तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे ती दिले, ती फक्त या एरोटेलच्या माध्यमातून आपल्याला बघायचे. ते आन्सर रायटिंगच्या माध्यमातून आपल्यासाठी महत्वाची आकडेवारी असते. पहिल्यांदा तर याच्यामध्ये लेखक आपल्याला काय समजावतोय की आपण ग्रीनर फ्युचरकडे जातोय. ठीक आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण प्रोडक्शन वगैरे करायचा प्रयत्न करतोय. मग पोल्युशन करण्यासाठी व्हेकल हा खूप मोठा खरं तर एलिमेंट आहे, ज्याच्यातून जो ग्रीन हाऊस गॅस एमिशन होतं त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा वगैरे प्रॉब्लेम आपल्याला फेस होतोय. मग त्याच्या ठिकाणी EV आलं तर हे ग्रीनर फ्युचरच्या दृष्टीतून खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता याचं कन्झम्पशन आहे ते वाढलेलं आहे. त्यामुळं ही खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे ग्रीनर फ्युचरसाठी, इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मग इलेक्ट्रिक व्हेकलचं कन्झम्पशन वाढलं म्हणजे प्रोडक्शन वाढलं, तांब्याची गरज वाढली, म्हणजे याच्यामध्ये कशा पद्धतीने कॉपरची आपल्याला गरज आहे. मग त्याच्या बॅटरी असतील, मोटर्स असतील, वायरिंग असेल, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पॉवर ग्रीडचं असेल, याच्या सगळ्यासाठी तांब्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची गरज आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ती सरळ आपल्याला दिसते. आणि इलेक्ट्रिक व्हेकल हा फास्टेस्ट ग्रोविंग सेगमेंट आहे ग्लोबली, हे सुद्धा आपल्याला सांगितलंय.
मग आता पुढे काय सांगतोय लेखक की बिटवीन 2015 and 2025 global electric vehicle sales rose from approximately 0.55 million units to an estimated 20 million units, while associated copper consumption surged from roughly 27.5 thousand tons to over 1.28 million tons, showing copper to be the hidden backbone of the इलेक्ट्रिक व्हेकल रिव्हॉल्युशन. हे तुम्ही नोट करून घेणं गरजेचं आहे. 2015 आणि 2025 मध्ये जर आपण अंतर बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 0.55 मिलियन युनिट फक्त विकल्या जात होत्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या. त्या 2025 मध्ये आपण डायरेक्ट गेलो तर ते डायरेक्ट गेल्या 20 मिलियन खरं तर युनिट्सवरती. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे ते ऍक्सेप्ट केलेले आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यामुळं आपल्याला जे कॉपरची गरज होती ती 27.5 हजार टनापासून ती आता गेली आहे 1.28 मिलियन टन्स वरती आपल्याला गेलेले बघायला मिळते. म्हणजे 1.28 दशलक्ष टन्स पर्यंत आपल्याला गेलेली या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे हा जो एक्सपान्शन आहे याच्यामधलं हे याच्यामध्ये लेखकांना आकडेवारी सोबत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर लेखक आपल्याला काय म्हणतोय, ड्युरिंग दिस पिरियड इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड कॉपर demand surged from approximately 29,000 tons in 2016 to over 1.1 million tons in 2024, while global electric vehicle sales expanded from approximately 0.75 million units to around 17 million units. ही सुद्धा आकडेवारी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. ग्लोबली आकडेवारी ती सांगितलेली आपल्याला. त्याचबरोबर पुढे सांगितलंय डिक्लाइनिंग or grades at existing mines, decades long development timelines for new projects, and environmental oppositions in major producing regions such as Chile, Peru and the United States constrained supply growth. आता ग्लोबली जर आपण बघितलं चिली, पेरू, युनायटेड स्टेट असेल, इथं या आता कॉपर हा धातू आहे म्हणजे मिनरल आहे. तुम्हाला त्याच्यासाठी खोदकाम करावं लागेल, उत्खनन करावं लागेल, म्हणजे मायनिंगचा विषय आला. आता मायनिंगमुळे काय होतंय, इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन होतंय, तो एक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जरी इकडे इलेक्ट्रिक आपण पोल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर तिकडे निसर्गाचं डिग्रेडेशन होते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे होणारं पोल्युशन होणार, मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी मायनिंग होणार. आणि हे सगळे खरं तर आपण म्हणू शकतो लिमिटेशन्स आहेत. आणि हे फेस कोण करतंय, चिली, पेरू, युनायटेड स्टेट सारखे जे देश आहेत, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्यासारखे जे देश आहेत ते खऱ्या अर्थानं फेस करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला फेस करावं लागतील, त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन खऱ्या अर्थानं काढावं लागेल. आणि पुढे त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने ग्लोबल आकडेवारी ते आपल्याला दिली. पुढे चायनाचं एक्झाम्पल दिले. चायना एमर्जिंग ॲज द डोमिनंट फोर्स इन द इलेक्ट्रिक व्हेकल अडॉप्शन्स अँड कॉपर युसेज. China electric vehicle related copper demand surged from about 78,000 tons in 2020 to nearly 6,78,000 tons in 2024 and is projected to reach around 7,80,000 tons by 2025, accounting for almost 60% of global EV based copper consumption. फक्त एकटा चायना जो आहे ना, तर चायना ही जर 40 वर्ष पाठीमाग आपण गेलो ना तर चायनाची कंडिशन इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल खूपच दयनीय होती. पण त्यांना मानायला पाहिजे की त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये विशेष करून एवढी ॲडव्हान्समेंट केली ना, एवढं त्यांचं फ्युचर त्यांनी ओळखलं की कशामध्ये फ्युचर आहे आणि त्यांनी तशा पद्धतीनं काम केलंय. आता एकटा चायना जो आहे तो जगाच्या 60% इलेक्ट्रिक व्हेकल्स रिलेटेड जो कॉपर आहे ते त्यांना कंझ्युम करायला लागतं. म्हणजे ऑब्व्हियसली प्रोडक्शन तेवढंच आहे. म्हणजे आणि त्याचं रिझन काय तर बॅटरी डेव्हलपमेंटचं जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्या रिलेटेड रेअर अर्थ एलिमेंट्स आहे, ज्याचा आपण रेअर अर्थ एलिमेंटचं आपण पुढे डिस्कशन करणार आहोत. ते सगळं आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याचं महत्त्व ओळखून त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट केलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे, आणि त्यामुळं हे आपल्याला चायनाचं कन्झम्पशन जे आहे ते वाढलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग चायनाचा याच्यामधला डॉमिनन्स सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जगासाठी एक मोठा हडल्स निर्माण होणार आहे, हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला कॉपरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सप्लाय चेन जर आपल्याला सिक्युअर ठेवायची असेल तर आपल्याला कॉपर प्रोडक्शनमध्ये त्याच्याशी रिलेटेड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. याच्यासाठी ही सगळी आकडेवारी आपल्याला लेखकाने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. ऑब्व्हियसली आकडेवारी तुम्ही लिहून घेतली असेल
त्याचं रिव्हिजन करत राहणं गरजेचं आहे. ही आपल्याला विशेष करून मेन्स आन्सर रायटिंगसाठी खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. हे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, फिजिकल जॉग्राफीच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही मला वाटत नाहीये. त्यामुळे पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय तो डिस्कस करायला सुरुवात करूया. पुढे जे आहे ना ते याच्यात शेजारचं एरिटेल आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे युएई सोबत युनायटेड अरब एमिरात सोबत इंडियाचे कशा पद्धतीचे संबंध आहेत. आणि आता तिथले जे शेख आपल्याला बघायला मिळाले, युएई प्रेसिडेंट, त्यांचं नाव आहे शेख मोहम्मद बिन झैद अल नेहान, हे त्यांचं नाव आहे. त्यांनी आता दिल्लीला व्हिजिट केलं आणि ज्या गल्फ कंट्री आहेत त्याच्यामध्ये युएई सोबत इंडियाचं खूप मैत्रीपूर्ण पहिल्यापासून संबंध राहिलेले आहे. आणि त्याचं जर आकडेवारी आपण बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर ते आपल्याला लक्षात पण येईल. इथं तुम्हाला दिलेलंच आहे, द युएई इज द इंडियाज थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर. तिसरा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदारी असणारा युएई हा देश आहे इंडियाचा. आणि इट्स सेकंड बिगेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन, दुसरा सगळ्यात मोठा जिथं आपला सर्व्हिस आणि माल एक्सपोर्ट होतो अशी कंट्री आहे. 7th बिगेस्ट फॉरेन इन्व्हेस्टर आणि 7वा सगळ्यात मोठा फॉरेन इन्व्हेस्टमेंट असणारा, म्हणजे युएई कडून आपल्याला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी येते ते इन्व्हेस्टमेंट करणारा खरं तर हा देश आहे. अँड concluded its first bilateral trade agreement with India in 2022. आणि 2022 मध्ये आपण बघितलं की पहिला युएई हा देश बनलेला आहे ज्याच्यासोबत इंडियाचे बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट साईन झाले. आणि आता सुद्धा अनेक गोष्टींवरती डिस्कशन MOM वगैरे साईन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग आता इथं काय सांगितलं की द ॲग्रीमेंट ऑन मंडे फोकस्ड ऑन द इकॉनॉमिक पार्टनरशिप, अ कमिटमेंट टू डबल बायलॅटरल ट्रेड. USA ची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा USA म्हणतोय मी, युएई युनायटेड अरब अमिरात यांची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा यांच्यासोबतचा व्यापार असेल ते आपण कशा पद्धतीने डबल करू शकेल, हीच असं आता सुद्धा डिस्कशन हेच आपल्याला या ठिकाणी झालेलं बघायला मिळालं. आता हे जे गल्फ कंट्रीज आहेत ना तिथला मॅप सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मी जर शक्य झालं तर तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. सॉरी, मोबाईल असल्यामुळे दाखवता येत नाहीये, पण ठीक आहे, मी काल जे डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. जर आपण गल्फ कंट्रीचा मॅप बघितला ना तर तिथं पर्शियन गल्फ वगैरे आपल्याला बघायला लागतो. रेड सीचा एरिया खूप जास्त न्यूजमध्ये असतं, कारण सोमालीलँड न्यूजमध्ये, यमन न्यूजमध्ये. आता यमनमध्ये सौदी अरेबिया असेल आणि युएई असेल, ह्या दोघांच्या मध्येच फूट पडलेली आपल्याला बघायला मिळाले. आणि तिथं इराण स्वतःचा इन्फ्लुअन्स डेव्हलप करतो आणि त्याच्यामध्ये इथं युएई आणि इंडियाचे मैत्रीपूर्ण संबंध डेव्हलप करणे हे गरजेचं पण आहे. ठीक आहे, कारण सौदी अरेबिया तिकडं जे पाकिस्तानचे जे मिलिटरी लेफ्ट जे कोण आहेत ते आसिफ मुनीर, त्याला बोलवतात, त्याला एक अवॉर्ड वगैरे प्रदान करतात. हे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरच आहे. ठीक आहे, त्या सिच्युएशनमध्ये युएई सोबत इंडियाचे जे आहे ते चांगले संबंध जे आहे ते डेव्हलप होणं खूप जास्त गरजेचंच आहे. आणि ते पहिल्यापासून तसं खरं तर रिलेशन आपलं राहिलेलं पण आहे. त्या अंगाने सुद्धा या गोष्टीचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या गोष्टीचा खरं तर अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे आपण म्हणू शकतोय हे एरिटेल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आणखी नोट डाऊन करण्यासारख्या दिलेल्या आहेत. इंडिया क्रॉस रिजनल कनेक्टिव्हिटी प्लॅन्स थ्रू इराण चबहार पोर्ट. इराणमध्ये आपण चबहार पोर्ट डेव्हलप केले. ठीक आहे, परत गल्फ रिजनमध्येच आपण गेलो आणि इराण, सौदी अरेबिया, युएई यांचं जे काही यमनमध्ये सुरू आहे ना त्याचं आपण काल डिस्कशन केलंय. त्याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. ते प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. हे आपण काल पण सांगितलेलं आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा इथं उल्लेख आलेला आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यावरती वेगळं लेक्चर मी बनवलेलं आहे. या 3 गोष्टींचा इथं उल्लेख आलेला आहे. हे नोट डाऊन करून ठेवा आणि याची डिटेल मॅप वगैरे बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तो मॅप आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढं जर आपण टेक्स्ट कॉन्टेक्स्ट बघितलं तर आजचं त्या NK नारायण नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं एरिटेल आपण म्हणू शकतोय ते आहे पॅक सिलिका. आता पॅक सिलिका एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅक सिलिका किंवा पॅक सिलिकॉनिका याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही एकच आहे. याला शॉर्टमध्ये पॅक सिलिका असं नाव देण्यात आलं आणि हेच तुम्हाला वारंवार न्यूजमध्ये दिसेल. पण कधी कधी UPSC काय करते, ओरिजिनल त्याच्यामध्ये टर्म्स वापरते.
त्यामुळे मग तिथं पॅक सिलिकावरची सगळं वाचून तुम्ही गेलेला असता आणि प्रिलियमला अचानक पॅक सिलिकॉनिका तुम्हाला दिसतं, मग तिथं आपण कधी कधी कन्फ्यूज होतो आणि चुकीचा ऑप्शन निवडून घेतो आणि ते मग मार्क्स आपल्या हातचे निघून जातात. तसं होऊ देऊ नका. एवढं मायक्रो आपलं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. असो, आजचं सगळ्यात महत्त्वाचं एअरटेल किंवा हा मुद्दा का मी म्हणतोय, तर त्याचं एक रिझन आहे. जसं की क्रूड ऑइल सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जिओ पॉलिटिक्स मधला आजचा, तसाच येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आपण बघितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण जगतोय, त्याच्यासाठी वेगवेगळ्या चिप आपल्याला डेव्हलप करायला लागतात. आणि त्याच्यासाठी कशाची गरज आहे? रेअर अर्थ एलिमेंटची गरज आहे, रेअर अर्थ मिनरल्सची गरज आहे. रेअर अर्थ एलिमेंट्स काय असतं, रेअर अर्थ मिनरल्स काय असतं, हे याच्या अगोदर अनेक वेळा आपण डिस्कस केलेलं आहे. रेअर अर्थ मिनरल्स जे आता मोबाईल जर आपण डिअसेंबल केला ना, तर त्याच्यामध्ये डिस्प्ले एक वेगळा निघतो, त्याच्या खाली एक मदरबोर्ड वगैरे निघतो. त्या मदरबोर्डवर जर आपण बघितलं ना, तो लॅपटॉपचा असू द्या, मोबाईलचा असू द्या किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा असू द्या, त्याच्यावरती वेगवेगळ्या छोट्या छोट्या चिप्स आपल्याला दिसतात. त्या चिप्स बनवण्यासाठी जे धातू लागतात ना, ते खूप कमी प्रमाणात त्याचा मुळातच साठा आहे आणि त्याच्यामध्ये नॉन साठा तर खूपच कमी आहे. आणि ते ज्याच्याकडे असेल तो त्याच्यातला मास्टर असणार आहे, कारण त्याच्याशिवाय ते बनवूच शकत नाही. मग त्याच्यामध्ये चायना हा खूप ॲग्रेसर आहे. त्यांच्याकडे साठा पण बऱ्यापैकी प्रमाणात आहे आणि त्याच्याशी रिलेटेड डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आहे. प्रोडक्शन त्याचं करावं लागतं, ते टेक्नॉलॉजी पाहिजे तुम्हाला, कारण नुसता साठा असून उपयोग नाहीये ना. ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायला लागेल, ती टेक्नॉलॉजी तुम्हाला तुमच्या देशामध्ये डेव्हलप करायला लागेल. ती तुमच्याकडे असेलच असं नाही, त्याच्यासाठी $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट पाहिजे तुमच्याकडे. मग याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी चायनानं अचीव्ह केलेल्या आहेत आणि चायनानं काय केलं, USA सारख्या कंट्रींना काउंटर करण्यासाठी चायनानं काय केलं, ह्याचं जे काय सप्लाय आहे तो सप्लाय खरं तर रेस्ट्रिक्ट केला काही कंट्रींसाठी. त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा काय अपवाद नाहीये. इंडियाला ते पुरवठा होतोय, पण त्याच्यामध्ये वेगवेगळे हर्डल्स आपल्याला बघायला मिळाले. ठीक आहे, मग याच्यातून सगळ्यांना काय लक्षात आलं, विशेष करून USA ला, युरोपियन कंट्रींना, की बॉस असं जर यांनी केलं तर, आणि ह्या ज्या चिप्स आहेत त्या आपण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी, टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये जी कंट्री अग्रेसर असेल, याच्यामध्ये जी कंट्री प्रगती करेल, तीच येणाऱ्या काळामध्ये सुपर पॉवर बनण्याची खूप जास्त शक्यता आहे. ठीक आहे, हे सगळ्यांना समजलेलं आहे. मग अशी एक कंट्रीचा कुठला डॉमिनन्स त्याच्यामध्ये असू नये, आपण सुद्धा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं इंडिपेंडंट असायला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये काहीतरी असं करणं गरजेचं आहे की चायनासारखी कंट्री याच्यामध्ये डॉमिनन्स करू नये. याच्यासाठीच पॅक सिलिका नावाचा जे काय ग्रुप आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचं इनॉग्रेशन अगोदर झालंय, त्याला इंडियाला इन्व्हाइट केलं नव्हतं, परंतु आता इंडियाला त्याच्यामध्ये सामील करण्याची गोष्ट बोलली जाते. त्याचं रिझन काय बाबा, कशाला इंडियाला सामील करायचं? कारण इंडियाकडे या धातूचे खूप मोठे साठे आहेत. कारण हा जो पॅक सिलिका जो ग्रुप आहे ना, तो बऱ्यापैकी डेव्हलप्ड कंट्रींचा, सुपर पॉवर कंट्रींचा ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये एकच इंडिया अशी कंट्री असणार आहे जी डेव्हलपिंग स्टेटमध्ये आहे. त्यामुळं काही चॅलेंजेस सुद्धा आहे इंडियाला याच्यामध्ये सहभागी होण्यामध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. परंतु सारासार याचा विचार करता पॅक सिलिका जे आहे ते मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी जे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत ते आपण कशा पद्धतीने एकत्र करूया आणि मग एखादा पार्टनर देश त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप करेल त्याला आपण घेऊया. एखादा पार्टनर देश त्याच्याकडे साठा मोठ्या प्रमाणात असेल त्याला आपण घेऊया. एखादा पार्टनर देश त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याला आपण घेऊया. असे सगळेजण एकत्र येऊन इंडिपेंडंट या क्षेत्रामध्ये बनूया, हा उद्देश आपल्याला पॅक सिलिकाचा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या कंट्रीज, याचे जर आपण मेंबर कंट्रीज बघितल्या तर त्याच्यामध्ये USA जपान आहे. USA जपानमध्ये काय आहे की हे टेक्नॉलॉजी पॉवर हाऊस आहे, USA जपान सारख्या कंट्री. ठीक आहे, नेदरलँड आहे, नेदरलँडकडे मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आहे. साऊथ कोरियानं तर प्रूव्ह केलंय की कशा पद्धतीनं चिप डेव्हलपमेंटमध्ये वगैरे त्यांची टेक्नॉलॉजी आहे. सिंगापूरमध्ये परत चिप मॅन्युफॅक्चरिंग हब मोठा आहे, त्याचा उपयोग होणार आहे. इस्रायलनं साध्य केलेलं आहे की सिक्युरिटी जी काय टेक्नॉलॉजी सिक्युरिटीशी रिलेटेड आहे, सॉफ्टवेअर आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला साध्य केलेलं आहे. युनायटेड किंगडममध्ये सुद्धा AI मार्केट खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं त्यांचं महत्त्व आहे. आणि इंडियाचं काय महत्त्व आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कतार, युनायटेड अरब अमिरात सारख्या कंट्रीज आहेत, त्यांना ऑब्झर्वेटरी देश म्हणून याच्यामध्ये इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो. आता याच्यामध्ये कॅनडा असेल, युरोपियन
युनियन असेल, त्यानंतर जे जे आपण म्हणू शकतो इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट जो ग्रुप आहे, यांना खऱ्या अर्थाने, आणि तैवान हे इनॉग्रेल जे होतं, इनॉग्रेशन जे पॅक्सिलिकाचं होतं ते ऑब्झर्वर्स म्हणून त्याला कनेक्ट झाले होते, परंतु इंडिया याच्यामध्ये नव्हता. तो एक वेगळा पार्ट आहे. आता याला सरळ सरळ चायनाचं तुम्हाला सांगितलं की चायनाला काउंटर करण्यामध्ये याचा सरळ सरळ वापर होणार आहे. आणि चायनानं कशा पद्धतीनं जे सप्लाय चेन आहे ती निगेटिव्हली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला कुठंतरी चायनाला इथं या ठिकाणी काउंटर या अंतर्गत युएसए जो आहे तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करताना बघायला मिळतोय. आणि याच्यामध्ये जे खऱ्या अर्थानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काय डेव्हलपमेंट आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे, त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा जो पॅक्सिलिका आहे तो ग्रुप उभारताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता या पॅक्सिलिकामध्ये इंडियाला आता इनॉग्रेशनला तर तुम्ही बोलवलं नाही, आणि त्याच्यानंतर आता इंडियाला तुम्ही इन्व्हाइट करताय आणि त्याची सदस्यता सुद्धा देऊ शकताय. हे असं का घडतंय? कारण युएसएची जी भूमिका आहे ना ती कुठंतरी आपण म्हणू शकतो की एक स्टेबल भूमिका नाहीये. कारण एकीकडे इंडियावरती टॅरिफ वगैरे लावतायत, दुसरीकडे मग इंडो पॅसिफिक रिजनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडियासोबत तुम्ही वेगवेगळे टायअप वगैरे करतायत. ठीक आहे, एकीकडं मग रशियासोबत जे काय कोणी डील करते त्या कंट्रीना थ्रेट करतायत, त्याच्यामध्ये इंडिया पण आला. आणि दुसरीकडे मग पॅक्सिलिकामध्ये इंडियाला इन्व्हाइट करतात का, तर इंडियाकडे मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ मिनरलचा साठा असू शकतो म्हणून, किंवा आहे म्हणून, म्हणजे चायनाला काउंटर करण्यासाठी. ही जी काय दुटप्पी भूमिका युएसएची आपल्याला बघायला मिळते ती येणाऱ्या काळामध्ये कुठंतरी आपल्याला वापर करून सोडून देतील. हा जो धोका आहे, हा जो रिस्क आहे, हे जे चॅलेंज आहे ते इंडिया समोर खऱ्या अर्थानं आहेच, ते आपल्याला नाकारून चालणार नाही. परंतु इंडियासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. कारण आपल्याला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट करायचं असेल, AI मध्ये ॲडव्हान्समेंट करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या कंट्रींसोबत जाऊन आपल्याला चालणार आहे, आपल्याला जावं लागणार आहे. कारण आता टेक्नॉलॉजीमध्ये चायना एवढा ॲडव्हान्स आहे की आपल्या स्वतःच्या मार्केटमध्ये आपण बघितलं तर 90% प्रोडक्ट आपल्याला चायनीज बघायला मिळतात. बॅटरीज तर बऱ्यापैकी चायनीजच आहेत. अहो, ॲपल सारखा जो आयफोन सारखा फोन आहे तो असेंबल कुठं होतो, त्याचं खरं तर मॅन्युफॅक्चरिंग जे आपण बघितलं वेगवेगळ्या, आता असेंबल एका वेगळ्या कंट्रीमध्ये झाला म्हणजे तो त्या कंट्रीचा युएसएचा प्रोडक्ट असं होत नाही. त्याचे जे वेगवेगळे बॅटरी सोबत सगळे जे काही चिप्स वगैरे बनतात ते चायनाकडून येतात, हे आपल्याला आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे चायना एवढा खरं तर डॉमिनंट या क्षेत्रामध्ये झालेला आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मार्केटचं, आपण इलेक्ट्रॉनिक मार्केटचं असू द्या, टेक्नॉलॉजिकल मार्केटचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर मोर दॅन 90% प्रोडक्ट्स आर देअर बिलॉंग्स टू चायना. जे की प्रोडक्ट असे आहेत ते चायनामधून बिलॉंग करतात. त्यामुळं पॅक्सिलिकाचं एक इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे पॅक्सिलिकाची बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, आणि बाकी जे काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये मग कशा पद्धतीने घडामोडी याच्या होत आहेत याच्याकडे पण आपल्याला याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. ते लक्ष ऑब्व्हियसली आपलं याच्यामध्ये असणारच आहे, त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे. आणि त्यामध्ये त्यावेळेस आपण काय डिस्कस करूयात या खरं तर बघण्यासारखं असणार आहे. पण तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींची बेसिक इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, मेन्सच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. इथून पुढं ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघायला सुरुवात करूया. पहिलं जर फ्रंट पेज आपण बघितलं तर गव्हर्नर विषयी खूप जास्त डिस्कशन होताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, मग केरळाचे CM गव्हर्नर विषयी काहीतरी बोलतायत, इकडं तामिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याविषयी चर्चा केली जाते. त्यामुळं गव्हर्नर या पोस्टचं काय महत्त्व आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतूद त्याच्याशी रिलेटेड दिली, एवढंच फक्त अभ्यास करून ठेवा. बाकी पॉलिटिकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण रमायची आपल्याला गरज अजिबातच नाही, आणि त्याच्यामध्ये आपण रमायला पण नाही पाहिजे. पुढे एक न्यूज आपण हेडलाईन जर बघितली तर चागोस आयलँड जे आहे ते न्यूजमध्ये आहे USA आणि UK मुळे. त्यामुळे याचं लोकेशन मॅपवरती चांगल्या पद्धतीने बघून ठेवा. आणि तो इश्यू जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण डिस्कस करूयाच, पण तोपर्यंत एक बेसिक इन्फॉर्मेशन त्याची तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज जी आपल्याला दिसते ती दिसते SIRशी रिलेटेड, म्हणजे काय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता SIR विषयी काल आपण डिटेल डिस्कस केलंय. हे स्पेशल इंटेन्सिव्ह जे काय रिव्हिजन आहे ते काय आहे, तर ते आता बऱ्याच दिवसापासून इलेक्शन कमिशनचं एवढं क्रिटिसिझम आपण बघितलं ना की फेअर इलेक्शन होत नाहीये, मृत व्यक्तींच्या नावानं वोटिंग होतंय, जे वोटिंग मशीन आहे ती व्यवस्थित काम करत नाहीये,
त्याच्यामध्ये फेरफार केला जातोय. अशा अनेक जे खरं तर ॲलिगेशन्स आहेत ते इलेक्शन प्रोसेसवरती लावण्यात आले होते. मग त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करण्यासाठी आता एक आपल्याला पाऊल म्हणजे SIR आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काय, की आता व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा याचं रिव्हिजन होणार, की आता जर डेथ कोणाचे झालं असेल तरी पण त्याचं मतदान यादीमध्ये नाव असेल तर ते सगळं जे आहे ते सगळं आता प्युरिफिकेशन होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर ही गोष्ट जी आहे सगळी ना ती डिजिटल करायचा प्रयत्न गव्हर्नमेंटकडून केला जातोय. म्हणजे आपलं जे काय इन्फॉर्मेशन आहे ती वोटिंगशी रिलेटेड आपलं नाव बरोबर आहे का, ॲड्रेस बरोबर आहे का, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहे का, हे डिजिटली आपण डिरेक्टली पोर्टलवरती जाऊन चेक करणार आहे. ती सुद्धा एक ॲडव्हान्समेंट आहे. त्याच्यामुळे सुद्धा पारदर्शकता याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, जे की आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे असं सुद्धा या ठिकाणी मानलं जातं. त्यामुळं हे SIRचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, मग त्याच्यातून आपलं बॅलन्स्ड ओपिनियन कसं आपण डेव्हलप करू शकतोय हे आपल्याला या ठिकाणी तशा पद्धतीनं आपल्याला याचा अभ्यास करून ठेवावा लागेल. आणि याचा अभ्यास करत असताना बाकी जे काही पैलू आहेत कोणकोणते, आता डायरेक्टली इंडियन कॉन्स्टिट्यूशनलाही टच करते. इलेक्शन कमिशनचा वगैरे आपल्याला अभ्यास करावा लागेल. ती मग कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे की बाकी कसली बॉडी आहे, त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला करावं लागेल. आणि त्याचं स्ट्रक्चर मग चीफ इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशनर कसे त्यांचा अपॉइंटमेंट होतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यामध्ये काहीच शंका आपल्या मनामध्ये असता कामा नये. त्या पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे प्रिलियमसाठी महत्त्वाचं आहे, मेनसाठी महत्त्वाचं आहे ना. आज याच्या अगोदरचं जर आपण हे PSR बघितलं ना, SIR जर आपण बघितलं ना, तर ते 2002-2004 मध्ये झालं होतं. त्याच्यानंतर हे झालंच नाही. 20 वर्ष निघून गेली. म्हणजे किती खरं तर महत्त्वाचं आहे. आणि डायरेक्टली डेमोक्रेसी कशाला आपण म्हणतो, लोकांसाठी लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं, म्हणजे निवडून देणं गरजेचं आहे ना. निवडणूक प्रक्रियाच व्यवस्थित नसेल तर डेमोक्रेसी कसं काय म्हणता येईल आपल्याला. आणि एवढं महत्त्वाचं असताना सुद्धा 20 वर्ष याच्याकडे दुर्लक्ष करणं, हे खरं तर आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळे याचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर पुढं सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड एक न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये एक PIL दाखल करण्यात आली हेट स्पीचशी रिलेटेड. आता हेट स्पीच जे आहे ना, द्वेषात्मक भाषण ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामुळे लोकांची माती भडकवली जातात, दंगली वगैरे करवल्या जातात, त्यामुळे हेट स्पीच हा मुद्दा, ही कॉन्सेप्ट खूप वेळा न्यूजमध्ये असते. त्यामुळे ही कॉन्सेप्ट जी आहे ना त्याच्याच रिलेटेड आत्तापर्यंत ज्युडिशरीनं काय काय स्टेटमेंट्स वगैरे दिलेले आहेत, जजमेंट्स वगैरे दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा हेट स्पीचच्या कॉन्सेप्टसाठी महत्त्वाचा आपल्याला असू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर लोकसभा रिलेटेड इथं न्यूज आलेली आहे आणि जे स्पीकर आहेत ओम बिर्ला यांच्याशी रिलेटेड करतात न्यूज आहे. याच्या अशा ज्यावेळेस न्यूज येतात त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचा बेसिक अभ्यास करावाच लागतो. तो अभ्यास कोणत्या गोष्टींचा आहे? तो अभ्यास आहे पार्लमेंटरी सिस्टमचा अभ्यास करणं, स्टेट लेजिस्लेशनचा अभ्यास करणं, त्याची रचना कशा पद्धतीची असते, सभापती असेल किंवा अध्यक्ष असेल यांची निवड कशी होत असते, पार्लमेंटरी मेंबर कशा पद्धतीचे असतात, त्या नॉमिनेटेड किती असतात, इलेक्टेड किती असतात, त्यांची रचना कशा पद्धतीची असते, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला डिटेल अभ्यास करायला लागेल. आणि याच्याच रिलेटेड इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल कोणता आहे, स्केड्यूल कोणता आहे, कुठल्या पार्टमध्ये येतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. इथं खऱ्या अर्थानं आजच्या द हिंदूमध्ये जे काही महत्त्वाचा कॉन्टेंट होता तो कॉन्टेंट या ठिकाणी समाप्त होतोय. अशाही चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. आणि फॉर इनकन्व्हिनियन्स बिकॉज दॅट आय कुडंट रेकॉर्ड बेस्ड ऑन माय रेग्युलर devices, because of that only I can't show you different visuals based on म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगू शकलो नाही आज, पण बऱ्यापैकी मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलाय. आणि जे रेग्युलर बेसिसवरती विद्यार्थी फॉलो करतायत त्यांना खरं तर आता व्हिज्युअलची गरज पण राहिलेली नाहीये, कारण त्यांना रेग्युलरली माहिती आहे की आता या पिरियडमध्ये एक्झॅक्टली न्यूजमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि त्याचा कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. तरी पण जो इनकन्व्हिनियन्स तुम्हाला फेस करायला लागतो याच्यामुळे आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण फक्त 25 ते 26 तारखेपर्यंत तुमच्याकडून कॉपरेशन अपेक्षित आहे. तोपर्यंत अशा पद्धतीचं जे डिस्कशन आहे ते आपलं होत राहील. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली डिटेल त्याच्यामध्ये पॉईंट्स वगैरे काय मिस होणार नाही आहेत, पण होऊ शकते की जे रेग्युलर आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये आपलं डिस्कशन किंवा त्या व्हिज्युअल सोबत किंवा त्या गॅजेट सोबत माझं डिस्कशन या ठिकाणी होणार नाही. पण डिस्कशन येईल, कव्हर जे आहे ते सगळं
डेली बेसिसवरती होईल, त्याच्यामध्ये काय मिस होणार नाहीये. ती ऑब्व्हियसली टोटल रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. असो, या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये, फ्युचर लेक्चरमध्ये. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त, तुम्हाला जर वाटत असेल हे फायद्याचं आहे मराठी विद्यार्थ्यांसाठी, तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचवायला मदत करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग वगैरे करायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आणि फ्री प्लॅटफॉर्म आहे टेलिग्राम चॅनल. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, तो जॉईन करा आणि आन्सर रायटिंग डे 1 पासून सुरू करा. मी स्वतः तुम्हाला तिथं फीडबॅक देतोय आणि तिथे जे क्वेश्चन पोस्ट करतोय, जे डेली बेसवरती आपण डिस्कस करतोय, त्या बेसवरतीच तिथे क्वेश्चन मी पोस्ट करत असतोय. असो, या ठिकाणी तुमची रजा घेतो, थांबतो. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.